एव्हरीवन, हे बघा आता चालले आहेत गावाला जायची तयारी. कारण आता गावाला आज जायचं म्हणून बॅगा वगैरे पॅक केल्या तर आणि पटकन मी जेवणाची वगैरे तयारी केली होती. नाश्ता वगैरे बनवला, पोहे पोरांसाठी खायला, कारण पोहे खाऊन नंतर त्याला पुन्हा मग जेवण वगैरे निघतील म्हणून. कारण एकदा गाडीत बसलं की पुन्हा आपल्याला काही जेवता येणार नाही, त्याच्यामुळे मी पोहे वगैरे बनवले. स्वयंपाक अर्धा निमा माझा झालेला होता, त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट केलेला आहे. कारण टाईमच भेटत नव्हता ब्लॉग शूट करायला मला, तरी पण मी कसं तरी ब्लॉग शूट केलेला आहे. आणि इथं डाळ झालेली आहे आपली, आणि श्रेयांश पण इथं होता उठलेला. त्याला तर रात्रभर झोप आलीच नाही आहे गावाला जायचं म्हटल्याच्या नंतर. पण बघा तो म्हणते बघ टाईम झाला आहे, आणि खरं टाईम झाला नव्हता. ॲक्च्युली 9:30 वाजले होते आणि त्याला वाटतं टाईम झाला. मला बोलते नाही टाईम झाला, चल आत्ताच जायचं आत्ता जायचं. आणि खरोखर मुलांना ना गावाला जायचं म्हटलं की एवढा त्यांचा आनंद मावेनासा झाला होता. आणि फायनली तो टाईम आला आम्हाला जायचा. त्यावेळेस आम्ही निघालो नाही. हे बघा आता आम्ही निघालो गाडीसाठी, कारण आमची ट्रॉलीस होती. ट्रॉलीसचा टायमिंग होता आमचा 3:30चा. त्याच्यामुळे आम्हाला 3च्या आतमध्ये तिथं जाऊन पोचायचं होतं. आम्ही तिथं जाऊन पोचलो होतो, पण अजून काही गाडी आलेली नव्हती. आणि हे दोघंजण म्हणतात मम्मी गाडी आलेली नाही अजून, कधी येणार कधी येणार असे करत होते दोघंजण. आणि यश बॅग खांद्याला लावून गाडीची वाट बघत होता. मी त्याला म्हणते पण की बाबा थांब थांब. आणि फायनली गाडी आली ना, आम्ही एकदाच गाडीत बसलो. आणि ऊन तर एवढं जास्त होतं ना की काय सांगायचं. असं एकदम ऊन कडाक्याचं, उष्णता एवढी जास्त वाढली आहे की काही सांगा, उन्हामध्ये अजिबात बसता येत नाही. आणि त्याच्यानंतर हा बघा हा रुसून बसलेला आहे, कारण ह्याचा मामा याला सोडून गेलेला आहे. आणि तो म्हणते मला मामासोबतच जायचं होतं. ॲक्च्युली त्याला सुट्टी नसल्यामुळे तो काय गावी आला नाही आमच्यासोबत मम्मीकडे. आणि हा रुसून बसला आहे बघा. आणि आम्ही म्हणून तो पडद्याच्या आडवणी, मी त्याला शूट करत होते त्याच्यामुळे तो पडदा स्वतःच्या तोंडावरती ओढून घेतलेला आहे. खरोखर मुलांना माया लावले की ॲक्च्युली त्यांना ना खरंच काही सांगता येत नाही. तरी पण चला पुढचं मी तुम्हाला दाखवतच राहीन ब्लॉगमध्ये. आणि मध्येच आम्हाला एक अशी मोठीशी नदी तलाव दिसलेला आहे. म्हटलं फायनली त्याचं थोडंसं कॅप्चर घ्यावं, कारण खूप छान वाटत होतं ते तलाव, एकदम मस्त वाटत होतं मुंबईवरचं आपलं. तर बघू शकता किती छान, पण मी काय व्यवस्थित शूट नाही करू शकली त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर पुढे आम्हाला एक सनसेट पण दिसला. कधी सहसा आपल्याला तो तेवढा सनसेट बघायला भेटत नाही. फायनली आपण कुठं गाडीत वगैरे जात असताना किंवा डोंगराळ भागामध्ये हा सनसेट असा आपल्याला बघायला पाहायला मिळतो बघा. सनसेट किती मस्त झालेला होता, एकदम गोल्डन शायनी कलर होता त्याचा. आणि खूप छानपैकी क्लिअर दिसत होता सनसेट, एकदम भारी वाटत होतं ना. म्हणून म्हटलं त्याचं पण कॅप्चर करून घ्यावं, कारण हेच आपल्या ब्लॉगमध्येच आपण नंतर परत त्या आठवणी आपल्याला आठवत असतात. ब्लॉग शूट करणं तर एक हे आपलं एक हे म्हणा हे काम आहे, बट आपल्याला ह्याच्या बहानेच आपल्याला एक आठवणी भेटतात की बाबा आम्ही हे जाताना इथून सनसेट सीन केलं होतं, आहे की नाही. आणि हा बघा गाडीत बसल्याच्यानंतर याची मस्ती खूप चालू होती, कारण बाजूला पण अजून 2 मुलं आलेली होती, त्यांची खूप मस्ती चालू होती. आणि त्याच्यासोबत हा पण त्याला मस्ती करायला गेला. तर आम्हाला ड्रायव्हर दादाने ओरडलं ह्याला की बघा गाडीला जर ब्रेक लागला तर खूप जोरात हा पडेल, ह्याला ऐकत नाही. म्हणून त्यांनी ओरडलं तर हा इथे येऊन बसला. त्याच्यानंतर मग तो आतमध्ये येऊन बसला आणि यश आतमध्ये हसत होता ह्याला ओरडलं तेव्हा. आणि हे बघा ते ओरडतात आहेत की हे कसे करतात आहेत म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला जेवणासाठी गाडी थांबली होती. आणि हे बघा मुलांचं म्हटलं की शेवटी त्यांना खायला काय ना काय पाहिजेच असतं. आणि त्याच्यानंतर दोघांनी वेफर पाकिट घेतलं. आणि हे बघा ह्याने हे चष्म्याचं घेतलं. खरंच ह्याला नको म्हटलं तरी पण त्याने घेतलं. आणि हे बघा त्याच्यात काय निघालं, 2 छोटेसे बडीशोपचे हे होते तेच निघाले. आणि आता जेवायची तयारी, चपाती वगैरे आम्ही आणली होती, जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं. तर चला फायनली आपण सगळेजण जेवण करूया. या तुम्ही पण सगळेजण जेवायला. जेवणात मी चण्याची भाजी वगैरे, चपाती, डाळ भात वगैरे सगळं घेतलं होतं, कारण पोरं आपल्यासोबत असल्या म्हटल्यावर सगळं जेवण घेणं गरजेचंच आहे. आणि मी ते जेवण घेतलं. आणि ही बघा ही आमच्या गाडीचा लोगो नर्मदा. खूप छान प्रकारे गाडी आहे, स्लीपर गाडी आहे, मस्त गाडी होती. कारण पोरांना आणि परत बॅगा वगैरे घेऊन जायचं म्हणलं की सिटिंग गाडीवरती आपल्याला नाही जाता येत, त्याच्यामुळे स्लीपर बेस्ट आहे. झोपून जाणं वगैरे व्यवस्थित जाऊ शकतो आपण. आणि गरमी म्हटल्याच्या नंतरचं सीटरमध्ये एवढी गरमी होते की काही सांगा की बसताच होत नाही एकदम खूप. कारण आपण बसू शकतो पण मुलं अजिबात बसू शकत नाही, अजिबातच नाही बसू शकत मुलं. हे बघा. आणि त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालेलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं बाहेरचं मी थोडंसं शूट केलं सॉरी. आणि त्याच्यानंतर मग आमची गाडी हलली. आणि खूप वेट करून मुलांनी माझं रात्रभर डोकं खाऊन त्याच्यानंतर फायनली तो टाईम आला होता की आम्ही गावावर पोचलेला. हा आमचा शिवाजी चौक आहे लातूरचा.
आणि हे पोरांना मी दाखवलं, कारण ते मला विचारत असतात शिवाजी चौक कुठलं, गांधी चौक कुठलं. तर मी त्यांना दाखवलं की हां, हे आमच्या लातूरचं शिवाजी चौक आहे. आणि फायनली आम्ही घरी पोचलो आणि आलेल्या ह्या दोघांचं बघा, एक बाहेर गेलेला होता यश आणि त्याच्यानंतर श्रेयांश बॅट घेऊन बाहेर गेलेला होता. आणि इथं मम्मी बघा सकाळी सकाळी झाडू मारत होती बाहेर अंगणामध्ये. हे सगळं आपल्याला सिटीमध्येच बघायला भेटतच नाही, कारण असं कोणी एवढं करतच नाही. सगळं जे ते आपल्या आपल्या घरामध्ये असतात आणि आपल्या आपल्या घरातूनच हे करतात. आणि हे वातावरण, एवढं शांत वातावरण आपल्याला गावाला बघायला भेटू शकतं, अजून कुठेही बघू शकत नाही. खरंच माणसाने वर्षाला एकदा का होईना पण गावाला जावं, कारण गावाला गेल्याच्या नंतर हे जे शांत वातावरण वगैरे आपल्याला ना खूप, म्हणजे वर्षाला एकदा तरी हे एवढी शांतता वाटते की बाबा एकदम ना दगदगीचं जीवन नाही, काही नाही, एकदम शांत वातावरण. असं बघा, हे दोघांचं चालू झालं लगेच बाहेर आलेला खेळायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.